नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कातळडोह कादंबरी आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. आणि आज आपण जो भाग ऐकणार आहोत तो भाग आहे 28वा. चला तर मग सुरू करूया कातळडोह कादंबरीचा भाग 28वा. निकालाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तशी तशी विद्याची घालमेल वाढली. तिला निकालाची चिंता नव्हती. निकाल लागल्यावर आईबाबांना काहीही न सांगता दूर निघून जाण्याची धास्ती तिला जाणवत होती. अगोदर घेतलेला निर्णय चुकणार तर नाही ना, सर्व काही ठीक होईल का, अशा अनेक शंका तिचे पाय मागे ओढू लागल्या. हिमांशू आणि तिचा फोनवरून संपर्क होत होता. पुढच्या योजनांची तयारी फोनवरून केली जात होती. हिमांशूने परदेशी जाण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता अगोदरच करून ठेवली होती. विद्याचा व्हिसा, पासपोर्ट त्यानेच बनवून घेतला होता. या कामी त्याला त्याच्या बाबांचे मार्गदर्शन आणि पासपोर्ट कार्यालयात असणाऱ्या ओळखीचा फायदा झाला होता. अखेरच्या क्षणी विद्या भेगाळलेल्या भिंतीसारखी डळमळू लागली. तिचा आत्मविश्वास खचू लागला. आपण जे काही करतोय ते योग्य आहे का, असले कमकुवत विचार तिच्या मनात फेर धरू लागले. आयुष्यभर तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्याला ज्यांनी जपले ते आपले आई बाबा या आपल्या कृतीने किती खचून जातील याची भयविदारक दृश्य तिला तिच्या डोळ्यासमोर दिसू लागली. फोनवर बोलताना तिची दोलायमान मनस्थिती हिमांशूला जाणवत होती आणि तो तिला धीर देत होता, आत्मविश्वासाचे बळ देत होता. केवळ हिमांशूच्या आश्वासक बोलण्यावरच विद्या बंडखोरी करायला तयार झाली होती. कातळ गावात अपराध मांडलेल्या रस्त्याने ती जायला तयार झाली होती. विद्याने डोळे भरून सिद्धप्पाचे अखेरचे दर्शन घेतले. ज्या सिद्धप्पाने परजातीच्या परधर्मातील विवाहाला कठोर बंधने घालून स्वतःची कायदा व्यवस्था कातळगावच्या मनात रुजवली होती, त्याच सिद्धप्पाचा आशीर्वाद विद्या मागत होती. आई बाबा, कृष्णा, सखाराम यांचा निरोप घेऊन विद्या जेव्हा गाडीत चढली तेव्हा ती पहिल्यांदा भावविव्हळ झाली. पोरी, रडू नको, होशील तू पास. अगं, तुझं स्वप्न सिद्धप्पाच्या कृपेने पुरं होईल. तू मोठी इंजिनियर होशील. सुमित्राबाई विद्याला शांत करून समजावत होत्या. विद्याच्या अश्रूमागे दडलेले खरे कारण त्यांना कुठे माहीत होते. त्या आपल्या ममतेने विद्याशी बोलत होत्या. विद्या, मी येऊ का तुझ्या बरोबर? बाबासाहेबांनी विद्याला विचारले तशी विद्या दचकली. नाही, नको, मी जाईन. विद्याने घाईघाईने डोळे पुसले. हसरा चेहरा करून तिने सर्वांचा निरोप घेतला. गाडी सुरू झाली आणि विद्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. त्या दाटलेल्या अश्रूत आई बाबा, कृष्णा, सखाराम अस्पष्ट होत विरघळून गेले. विद्या रेल्वे स्टेशनवर उतरली. तिची भिरभिरती नजर हिमांशूला शोधत होती. ठरल्याप्रमाणे तो तिला घ्यायला स्टेशनवर यायला हवा होता. फलाटावर तिची शोधक नजर हिमांशूचा शोध घेत असतानाच स्टेशनवरच्या कॉफी स्टॉल जवळ उभा असलेला हिमांशू तिने पाहिला. दूर उभा राहून तो तिची गंमत बघत होता. ती त्याच्या जवळ येत त्याला म्हणाली, इथं उभा राहिलास होय? मला घ्यायला तिकडे का नाही आलास? मला वाटले तू विसरला की काय. नाही ग, तुला रेल्वेतनं उतरताना मी पाहिले होते. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तू माझ्या हाकेला ओ देऊन आलीस हे बघून मला किती आनंद झालाय, कसं सांगू तुला. अत्यानंदामुळे हिमांशूच्या मुखातून शब्दच उमटेना. चल निघूया, विद्याने त्याचा हात पकडत म्हटले. दोघेही रेल्वे स्टेशन बाहेर आले. आपण कुठंतरी मस्त हॉटेलामध्ये जाऊन जेवण करूया, हिमांशू बोलला. हो चल, पण जेवल्यावर मला हॉस्टेलवर सोडशील ना? विद्याने विचारले. हॉस्टेलवर? तू तेथे थांबणार आहेस? हो, का बरं? अगं, पण आता तुला थांबून देतील का ते? का नाही, 4 वर्ष काढलीत मी तेथे. रेक्टर मला चांगल्या ओळखतात आणि मी एवढ्या दूरवरून रिझल्टसाठी आले म्हटल्यावर ते मला थांबून घेणारच. अर्थात इकडे येण्या अगोदर मी त्यांना फोन करून तसं सांगितलंय. मग माझ्याबरोबर कधी येणार तू? रिझल्ट लागल्यावर. ठीक आहे.
भिवईमधल्या एका छानशा हॉटेलात जेवण करून ते बराच वेळ शहरात भटकले. संध्याकाळी हिमांशूने विद्याला हॉस्टेलवर नेऊन सोडले. हॉस्टेलवर विद्याच्या 2-3 मैत्रिणी अगोदरच आल्या होत्या. त्यांच्याबरोबर विद्या गप्पा टप्पा मारण्यात रंगून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच विद्या तिच्या इतर मैत्रिणींसह कॉलेजमध्ये पोहोचली. विद्याचा रिझल्ट छान लागला होता. विद्याला हिमांशूपेक्षा जास्त गुण मिळाले होते. दोघांची ऑकलंडमधील बिग ड्रीम्स कंपनीतील नोकरी आता पक्की झाली होती. हिमांशूने फोनवरून ही बातमी त्याच्या वडिलांना सत्येंद्र चटर्जींना कळवली. त्यांनाही आनंद झाला. त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आणि लवकरच ऑकलंडला निघून यायच्या सूचना सुद्धा दिल्या. विद्याला आनंद झाला होता, पण ती हळवी बनली होती. एवढी आनंदाची बातमी ती तिच्या वडिलांबरोबर शेअर करू शकत नव्हती. तिने तिच्या हाताने परतीचे मार्ग बंद केले होते. दोघांच्या योजनेप्रमाणे ते संध्याकाळी ट्रेन पकडून मुंबईत पोहोचणार होते आणि 2 दिवसातच मॅरेज ब्युरोमध्ये जाऊन विवाह उरकणार होते. तशी तजवीज त्यांनी अगोदरच करून ठेवली होती. त्यानंतर विमानाने ते थेट ऑकलंडला पोहोचणार होते. हिमांशू विद्याची मनस्थिती समजू शकत होता. तिच्या नाराज निराश अवस्थेचे कारण त्याला माहीत होते. तिला थोडा वेळ त्याने काहीच म्हटले नाही. फक्त स्पर्शातून नजरेतून तो तिची समजूत काढत राहिला. विद्या जराशी सावरल्यावर त्याने तिची समजूत काढली. रिझल्टचा आनंद त्यांना मनमोकळेपणाने साजरा करता आला नाही. विद्याला राहून राहून घरची आठवण येत होती. तिला तिचे बाबा समोर दिसत होते. आई नजरेसमोर तरळत होती. कृष्णाचा चेहरा तिला वेडावत होता. सकारामची ममताळू नजर तिला जाणवत होती. आठवणींच्या गदारोळात विद्या गलबलून गेली होती. तिला आठवणाऱ्या तिच्या कुटुंबाला ती आता सोडून दूर जाणार होती. मुलगी एक दिवस आई बाबांना सोडून दूर जातेच, पण विद्याचे दूर जाणे जरा वेगळे होते. ती तिच्या आई बाबांना एका अनोख्या संकटात लोटून दूर चालली होती आणि तिला नेमकी हीच गोष्ट खटकत होती. सर्वसामान्य मुलींसारखे सुख आपल्या वाट्याला का नाही याची तिला खंत वाटत होती. त्या अस्वस्थ मनस्थितीतच तिने बाबासाहेबांना विस्तृत पत्र लिहिले आणि लगेच ते पोस्टही केले. संध्याकाळच्या ट्रेनने दोघेही मुंबईला पोहोचले. मुंबईला सत्येंद्र चटर्जींच्या एका मित्राच्या फ्लॅटवर ते काही दिवस थांबणार होते. चटर्जींनी त्यांच्या मित्राला सगळी परिस्थिती आधीच समजावून दिल्याने काळजी नव्हती. हेमूदास मुळातच आधुनिक विचारसरणीचा माणूस. त्याला हिमांशूच्या अशा रोमॅन्टिक विवाहाची कल्पना बेहद आवडली होती. सत्येंद्र चटर्जींनी कल्पना देताच तो एका पायावर तयार झाला होता. हेमूदासच्या घरात इनमिन 4 माणसे. हेमू, त्याची पत्नी रूपा, 2 मुले सौरभ आणि इशिता. सौरभ आणि इशिता हे दोघेही विद्याच्याच वयाचे. त्यामुळे हिमांशू आणि विद्याला घरात ठेवून घेणे हेमूला अवघड गेले नाही. इशिताच्या रूममध्ये विद्या आणि सौरभ बरोबर हिमांशू थांबणार होता.